आज आपण बघणार आहे चॅप्टर नंबर 5 मधील काही रिमेनिंग पॉईंट्स. आपल्याला माहिती आहे की चॅप्टर नंबर 5 जो आहे आपला तो आहे कंपोनंट्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन. त्याच्यामध्ये टोटल 4 पॉईंट्स आहेत. त्यातले आपण पहिले 2 पॉईंट्स कव्हर केले आहेत. 4 पॉईंट्स कोणकोणते तर पहिला पॉईंट होता ओव्हरहेड कंडक्टर्स, दुसरा होता लाईन सपोर्ट्स, तिसरा आहे लाईन इन्सुलेटर्स आणि चौथा आहे अंडरग्राउंड केबल्स. या 4 पॉईंटपैकी पहिले 2 पॉईंट जे आहेत म्हणजे ओव्हरहेड कंडक्टर आणि लाईन सपोर्ट्स हे 2 पॉईंट आपले कव्हर झालेले आहेत. तर राहिले फक्त पॉईंट नंबर 3 आणि पॉईंट नंबर 4 म्हणजे लाईन इन्सुलेटर्स आणि अंडरग्राउंड केबल्स. त्यातला आपण 3rd पॉईंट जो आहे लाईन इन्सुलेटर तो आज आपण बघणार आहे. त्या पॉईंटमध्ये टोटल 6 सब पॉईंट्स आहेत. त्यातले पहिला पॉईंट जो आहे तो असणार आहे प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. म्हणजे कोणतंही मटेरियल ॲज अ इन्सुलेटर म्हणून सिलेक्ट करत असताना किंवा बघत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत त्या प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. सेकंड सिलेक्शन ऑफ मटेरियल म्हणजे ठराविक ॲप्लिकेशननुसार कोणतं मटेरियल सिलेक्ट करायचं ॲज अ इन्सुलेटर म्हणून ते आपण त्या पॉईंटमध्ये बघणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर वायरसाठी एखादं इन्सुलेटिंग मटेरियल सिलेक्ट करणार असाल तर त्या वायरसाठी कोणकोणते इन्सुलेटिंग मटेरियल सुटेबल आहेत ते मटेरियल आपण त्या पॉईंटमध्ये बघणार आहे. नेक्स्ट 3rd पॉईंट आहे त्यातला टाईप्स ऑफ इन्सुलेटर्स. म्हणजे आपण ट्रान्समिशन लाईन आणि डिस्ट्रीब्युशन लाईन जेव्हा बघतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे इन्सुलेटर्स यूज केलेले आहेत. ते कुठल्या टाईपचे इन्सुलेटर्स कॉमनली यूज केले जातात ते इन्सुलेटर्स आपण त्या पॉईंटमध्ये बघणार आहे. जनरल त्याच्यामध्ये 4 टाईप्स आहेत जे मोस्ट वाईडली यूज केले जातात. त्यामध्ये पहिला आहे पिन टाईप इन्सुलेटर, सेकंड आहे सस्पेन्शन इन्सुलेटर, थर्ड आहे स्ट्रेन इन्सुलेटर आणि 4th आहे शॅकल इन्सुलेटर. हे 4 पॉईंट्स आहेत. या 4 पॉईंट्सचे नोट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. ते नोट्स तुम्ही फक्त एकदा वाचल्यात तर तुमचे ते पॉईंट्स क्लिअर होऊन जातील. नेक्स्ट लाईन इन्सुलेटरमधलाच नेक्स्ट म्हणजे 4था सब पॉईंट्स आहे कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ इन्सुलेटर. म्हणजे कोणकोणत्या कारणामुळे एखादा इन्सुलेटर फेल होतो ते कॉजेस आपल्याला बघायचे. फेल होतो म्हणजे काय तर इन्सुलेटिंग मटेरियल त्याच्या इन्सुलेशनच्या प्रॉपर्टीज विसरतो आणि ॲज अ कंडक्टिंग मीडियम म्हणून ॲक्ट व्हायला सुरू होतो. ओके, तर ते कोणकोणत्या कारणांमुळे तो इन्सुलेटर ॲज अ कंडक्टर म्हणून ॲक्ट होऊ शकतो ते कारण आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. नेक्स्ट 5th पॉईंट असणार आहे डेरिवेशन ऑफ स्ट्रिंग इफिशियन्सी. आता हा जो पॉईंट आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि तो थोडा मॅथमॅटिकल पार्ट असलेला पार्ट आहे. त्यामुळे तो आज आपण कव्हर करणार आहे डेरिवेशन ऑफ स्ट्रिंग इफिशियन्सी. आणि लास्ट पॉईंट आहे त्यातला मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग स्ट्रिंग इफिशियन्सी. एकदा आपण स्ट्रिंग इफिशियन्सी म्हणजे काय हे समजावून घेतलं आणि स्ट्रिंग इफिशियन्सी कशामुळे कमी होते हे जर आपण समजावून घेतलं तर तो लास्टचा पॉईंट असणार आहे म्हणजे मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग स्ट्रिंग इफिशियन्सी तो आपल्याला इझिली समजणार आहे. सो पहिले 4 पॉईंट जे आहेत म्हणजे प्रॉपर्टीज, सिलेक्शन ऑफ मटेरियल, टाईप्स ऑफ इन्सुलेटर्स आणि कॉजेस ऑफ फेल्युअर हे 4 पॉईंट्स आहेत. हे थेरॉटिकल पॉईंट्स आहेत. ते पॉईंट्स त्याच्या नोट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. त्या नोट्स तुम्ही एकदा वाचा. ते पॉईंट्स तुमचे क्लिअर होतील. काही डाऊट असतील तर तुम्हाला डायरेक्ट विचारू शकता फोन करून. सो त्या लाईन इन्सुलेटरमधला जो 5वा आणि महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे डेरिवेशन ऑफ स्ट्रिंग इफिशियन्सी तो पार्ट आपण बघणार आहे. कारण या पार्टवरती जनरली प्रत्येक एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स विचारले जातात. सो तो पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. डेरिवेशन पण बघायचं आहे आणि त्याचे प्रॉब्लेम्स पण बघायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिवेशन बघूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे, मी पॉईंट लिहितोय डेरिवेशन ऑफ इक्वेशन ऑफ स्ट्रिंग इफिशियन्सी फॉर string of 3 suspension insulators. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त 3 सस्पेन्शन इन्सुलेटरसाठी हे इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. आता पहिल्यांदा आपण स्ट्रिंग इफिशियन्सी किंवा स्ट्रिंग म्हणजे काय ते बघूया. तर ज्यावेळेला आपण एखाद्या ट्रान्समिशन लाईन बघतो त्यावेळी काय असतं त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कंडक्टर जो आहे तो टॉवरला टच होऊ नये म्हणून त्या दोघांच्या मध्ये इन्सुलेटर यूज करतात. आता जनरली ट्रान्समिशन लाईनमध्ये सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर्स यूज करतात. सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर म्हणजे काय त्याच्यामध्ये पोर्सिलिनच्या डिस्क एकानंतर एक अशा कनेक्ट केलेल्या असतात आणि त्याची एक अशी माळ तयार होते. त्याला आपण म्हणतो सस्पेन्शन इन्सुलेटर किंवा स्ट्रिंग. म्हणजे पोर्सिलिनच्या डिस्क एकानंतर एक कनेक्ट केलेले जे इन्सुलेटर असणार आहे त्याला आपण सस्पेन्शन इन्सुलेटर किंवा स्ट्रिंग इन्सुलेटरची स्ट्रिंग असं म्हणणार आहे. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त पोर्सिलिनच्या डिस्क कनेक्ट केल्या असू शकतात.
सो त्याची मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो. आपल्याला बेसिक स्ट्रक्चर माहीत आहे सिस्टीमचा. फॉर एक्झाम्पल हा जर ट्रान्समिशन टॉवर असेल तर ट्रान्समिशन टॉवरवरती या ठिकाणी एक क्रॉस आर्म असणार आहे आणि या क्रॉस आर्मपासून इथून खाली इन्सुलेटरची स्ट्रिंग कनेक्ट केली असणार आहे. आता इन्सुलेटरची स्ट्रिंग कशी असते, आणि इथं कंडक्टर असणार आहे. ओके, सो या क्रॉस आर्म पासून एक मेटॅलिक लिंक खाली घेतली जाणार आहे. त्याच्यामध्ये त्यानंतर ती लिंक जी असणार आहे ते एका पोर्सलिनच्या डिस्कला कनेक्ट केली जाणार आहे. नेक्स्ट त्या पोर्सलिनच्या डिस्कपासून एक मेटॅलिक लिंक कनेक्ट केली जाणार आहे, ती दुसऱ्या पोर्सलिनच्या डिस्कला कनेक्ट केली जाणार आहे. नेक्स्ट इथून मेटॅलिक लिंक खाली घेतली जाणार आहे आणि ती पुढच्या डिस्कला कनेक्ट केली जाणार आहे. त्या डिस्कच्या एंडला इथं कंडक्टर कनेक्ट असणार आहे. आता सिलेबसमध्ये फक्त आपल्याला 3 डिस्कसाठीच स्ट्रिंग इफिशियन्सी डिराईव्ह करायची आहे किंवा त्याचं इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. आता याच्यापेक्षा एका म्हणजे ह्या ज्या डिस्क असतात ह्या एकापेक्षा जास्त असू शकतात. आता ह्या ज्या डिस्क असतात त्या जनरली 11 kV साठी डिझाईन केले असतात. म्हणजे एक जी डिस्क जी असते ती जास्तीत जास्त 11 kV एवढं व्होल्टेज सस्टेन करू शकते. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला जर 66 kVच्या लाईनसाठी सस्पेन्शन इन्सुलेटर किंवा इन्सुलेटरची स्ट्रिंग कनेक्ट करायची असेल तर आपण अशी स्ट्रिंग सिलेक्ट करणार आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी 6 डिस्क असतील. कारण एक डिस्क 11 kV एवढं व्होल्टेज सस्टेन करू शकते. सो 66 kV साठी जर आपल्याला इन्सुलेटर हवा असेल तर त्यामध्ये कमीत कमी 6 इन्सुलेटरच्या डिस्क असल्या पाहिजेत. ओके, सो आपल्या सिलेबसमध्ये फक्त 3 साठी आहे. सो आपण आज 3 साठी बघणार आहे. आता हाच पार्ट मी जर व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितला तर तो असा असेल. फॉर एक्झाम्पल हा जो दाखवलेला आहे हा मी तुम्हाला दाखवतो. हा असेल क्रॉस आर्म. ह्या क्रॉस आर्मपासून इथे एक मेटॅलिक लिंक म्हणजे मेटलची एक लहान लिंक तिथं कनेक्ट केली असेल. ती लिंक जी असणार आहे तिथं इन्सुलेटरच्या डिस्कला कनेक्ट केली जाणार आहे. नेक्स्ट ह्या डिस्कपासून आणखीन एक पुढं मेटॅलिक लिंक कनेक्ट केली जाईल आणि ती पुढच्या डिस्कला कनेक्ट केली जाणार आहे. नंतर ह्या डिस्कपासून आणखीन एक मेटॅलिक लिंक आणि ती पुढच्या डिस्कला कनेक्ट केली जाणार आहे आणि त्याच्या शेवटी इथं कंडक्टर असणार आहे. ओके, सो याचं स्ट्रक्चर कसं असू शकतं. फॉर एक्झाम्पल इथं मेटॅलिक लिंक आहे म्हणजे मेटल पार्ट आहे, हा मेटॅलिक पार्ट आहे, हा मेटॅलिक पार्ट आहे, आणखी हा पण मेटॅलिक पार्ट आहे. आता हा जो क्रॉस आर्म आहे हा क्रॉस आर्म जो असणार आहे तो हा क्रॉस आर्म आहे. हा क्रॉस आर्म जो असणार आहे तो टॉवरला कनेक्टेड असणार आहे. सो मी टॉवर जो असणार आहे तो या फॉर्ममध्ये दाखवतोय. ओके, सो तिचं स्ट्रक्चर असेल. हा दिसेल टॉवर, हा असेल क्रॉस आर्म, हे असणार आहे आपली सस्पेन्शन इन्सुलेटर किंवा इन्सुलेटरची स्ट्रिंग असेल. आता इक्वेशन ड्राईव्ह करण्यासाठी आपण ॲक्च्युअली ही डायग्राम न यूज करता ह्याची एक इक्विव्हॅलंट डायग्राम ड्रॉ करणार आहे. इक्विव्हॅलंट डायग्राम म्हणजे काय तर ह्याची एक सिम्प्लिफाईड डायग्राम असणार आहे, त्या पण यूज करणार आहे. आता मी ज्या तुम्हाला नोट्स दिलेले आहेत त्या नोट्समध्ये मी डायरेक्ट त्याची इक्विव्हॅलंट डायग्राम ड्रॉ केलेली आहे. फक्त या डायग्रामवरून इक्विव्हॅलंट डायग्राम कशी ड्रॉ करायची ते आता आपण बघूया. आणि ती इक्विव्हॅलंट डायग्राम एकदा तुम्ही ड्रॉ केली किंवा तुम्हाला ती कशी ड्रॉ करायची समजली की तिथून पुढे तुम्ही इझिली इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. कारण तिथून पुढं सिम्पल मॅथमॅटिकल पार्ट करत जायचं आपल्याला पुढं. ओके, आता आपल्याला माहित आहे. आता हे या डायग्रामचे आपल्याला जर इक्विव्हॅलंट डायग्राम ड्रॉ करायचे असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय असणार आहेत, हे इन्सुलेटर जे आहेत हे आपल्याला एका पॅरामीटरने रिप्लेस करायला लागणार आहेत. आता आपल्याला माहित आहे की हा जो आहे हा मेटॅलिक पार्ट आहे, हा जो आहे हा मेटॅलिक पार्ट आहे, आणि 2 मेटॅलिक पार्टच्या मध्ये हा जो असणार आहे हा इन्सुलेटरचा पार्ट येतो किंवा इन्सुलेटरची डिस्क असणार आहे. आता इन्सुलेटर डिस्क आहे म्हणजे काय तर ते एक डायइलेक्ट्रिक मीडियम आहे. ओके, सो आपण ही जी इन्सुलेटरची डिस्क असणार आहे ही आपण एका पॅरामीटरने म्हणजे कॅपॅसिटरनी रिप्लेस करू शकतोय. आता कॅपॅसिटरचं जे कन्स्ट्रक्शन असणार आहे ते आपल्याला माहिती आहे. कॅपॅसिटरमध्ये काय असतात तर 2 कंडक्टिंग प्लेट्स असतात. ही एक कंडक्टिंग प्लेट आहे आणि ही एक कंडक्टिंग प्लेट आहे. सो दोन्ही कंडक्टिंग प्लेट्स आहेत आणि ह्या दोन्ही प्लेट्सच्या मध्ये इथं काय असणार आहे, डायइलेक्ट्रिक मीडियम असणार आहे. ओके, आता हे डायइलेक्ट्रिक मीडियम कोणत्याही टाईपचं असू शकतं. फॉर एक्झाम्पल मी जर हा कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर जर एअर कॅपॅसिटर असं अज्युम केलं तर त्याचं मिनिंग काय असणार आहे तर ही एक कंडक्टिंग प्लेट आणि ही एक कंडक्टिंग प्लेट आहे. दोन्ही कंडक्टिंग प्लेट्सच्या मध्ये जे मीडियम असणार आहे ते मीडियम माझं एअर असणार आहे.
ओके. सो सिमिलरली आता हे जे इन्सुलेटर्स असणार आहेत हे इन्सुलेटर आपण कॅपॅसिटरने रिप्लेस करू शकतो. कसे करू शकतो तर ह्या इन्सुलेटर डिस्कच्या वरती इथं मेटॅलिक प्लेट आहे म्हणजे ॲज कंडक्टर म्हणून तो ॲक्ट होणार आहे. इन्सुलेटर डिस्कच्या खाली इथे एक कंडक्टर आहे तो ते एक कंडक्टिंग प्लेट म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि हे दोन्ही आपण इथं टॉवरला कनेक्ट केलेलं आहे आणि इथून खालच्या स्ट्रिंगला कनेक्ट केलं आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर असणार आहे हे सेम कॅपॅसिटर सारखं दिसणार आहे. ओके. सो ही इन्सुलेटर डिस्क आपण कॅपॅसिटरने रिप्लेस करू शकतो. या इन्सुलेटर डिस्कसाठी पण एक कॅपॅसिटर आणि या इन्सुलेटर डिस्कसाठी पण एक कॅपॅसिटर आपण यूज करणार आहे. ओके. त्याची डायग्राम कशी होईल ते मी ते ड्रॉ करतोय. ओके. हा जो असणार आहे हा असेल आपला क्रॉस आर्म आणि हा असणार आहे टॉवर. ओके. आता आपल्याला डिस्कच्या ऐवजी फक्त कॅपॅसिटर दाखवायचे आहेत. फर्स्ट डिस्कचा फर्स्ट कॅपॅसिटर, सेकंड डिस्कसाठी सेकंड कॅपॅसिटर आणि थर्ड डिस्कसाठी थर्ड कॅपॅसिटर आणि त्याच्या खाली इथं आपण कंडक्टर टाकणार आहे. ओके. आता इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राममध्ये फक्त हे 3 कॅपॅसिटर नाही आहेत, ह्याच्यापेक्षा आणखीन थोडे 3 कॅपॅसिटर त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. तर ते कोणकोणते असणार आहेत तर आपण इथं बघा ही आपली कंडक्टिंग ही आपली मेटॅलिक लिंक आहे, ही मेटॅलिक लिंक आहे आणि हा आपला मेटॅलिक टॉवर आहे. सो या ठिकाणी हे दोन म्हणजेच काय तर या ठिकाणी पण एक कॅपॅसिटर फॉर्म होऊ शकतो. या ठिकाणी कंडक्टिंग लिंक आहे सो या ठिकाणी एक कॅपॅसिटरची प्लेट आपण दाखवू शकतो या लिंकच्या ऐवजी आणि स्टील टॉवर आहे ह्या स्टील टॉवरच्या ऐवजी आपण एक मेटॅलिक प्लेट दाखवू शकतो. आता हे दोन्ही कनेक्टेड आहेत म्हणजेच काय तर त्या दोघांच्या मध्ये पण कॅपॅसिटर असणार आहे. ओके. बरोबर आहे. सो फर्स्ट लिंक आणि टॉवर याच्यामध्ये लिंक कॅपॅसिटर असेल. सेकंड लिंक आणि टॉवर याच्यामध्ये पण कॅपॅसिटन्स असणार आहे आणि थर्ड लिंक आणि टॉवर याच्यामध्ये पण कॅपॅसिटन्स असणार आहे. ओके. सो ते कॅपॅसिटन्स आपण दाखवून घेऊया. आता फर्स्ट म्हणजे कंडक्टर आणि ही डिस्क ह्या दोघांच्या मध्ये जी मेटॅलिक लिंक आहे मी ते डार्क हायलाइट करतोय. ही मेटॅलिक लिंक आणि टॉवर याच्यामध्ये कॅपॅसिटन्स एक्झिस्ट करणार आहे कारण ही मेटॅलिक लिंक म्हणजे एक कॅपॅसिटर प्लेट आणि हा टॉवर म्हणजे कॅपॅसिटरची दुसरी प्लेट. ओके. तर त्या ठिकाणी कॅपॅसिटर एक्झिस्ट करेल. नेक्स्ट ही मेटॅलिक लिंक आणि ही मेटॅलिक लिंक म्हणजे काय तर मेटलचा पार्ट आहे जो दोन इन्सुलेटर डिस्कला एकमेकांना कनेक्ट करतोय. सो या ठिकाणी कॅपॅसिटन्स तयार होईल आणि या ठिकाणी कॅपॅसिटन्स तयार होणार आहे. हे टोटल 3 कॅपॅसिटन्स तयार होतील. आता हा जो कॅपॅसिटन्स असणार आहे याला आपण म्हणणार आहे शंट कॅपॅसिटन्स. तो आपण रिप्रेझेंट करणार आहे CS नी. हा आपण शंट कॅपॅसिटन्स हा आपण शंट कॅपॅसिटन्स आणि हे जे असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे म्युच्युअल कॅपॅसिटन्स किंवा त्याला आपण सेल्फ कॅपॅसिटन्स असे म्हणू शकतो. ओके. हां. ओके. हां. सो टोटल 6 कॅपॅसिटन्स त्याच्यामध्ये तयार होणार आहेत. ओके. सो या डायग्रामवरून आपण इक्विव्हॅलेंट डायग्राम ड्रॉ केलेली आहे. इक्विव्हॅलेंट डायग्राम ड्रॉ करण्यासाठी काय करायचं आहे तर त्या सस्पेन्शन इन्सुलेटरमध्ये किंवा स्ट्रिंग इन्सुलेटरची जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये मेटॅलिक लिंक म्हणजे 2 मेटॅलिक पार्टमध्ये कॅपॅसिटन्स तयार होतो. तो कॅपॅसिटन्स कुठं तयार होणार ते आपल्याला दाखवायचं आहे. ते मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो. ह्या इन्सुलेटर डिस्कच्या वरती मेटॅलिक लिंक असणार आहे, त्याच्या खालती मेटॅलिक लिंक असणार आहे. ओके. याच्या पण वरती आणि खाली मेटॅलिक लिंक आहे, याच्या पण वरती आणि खाली मेटॅलिक लिंक असणार आहे. सो ह्या इन्सुलेटरच्या वरती मेटॅलिक लिंक आहे, खालती पण मेटॅलिक लिंक आहे. सो वरती एक प्लेट तयार होणार आणि खालती एक प्लेट तयार होणार. सो तो आपला कॅपॅसिटन्स म्हणून ॲक्ट होणार आहे, इथे दाखवलेला आहे. सो सिमिलरली मेटॅलिक लिंक आणि टॉवर ह्या दोघांच्या मध्ये पण 2 प्लेट तयार होतात. या ठिकाणी ही प्लेट म्हणजे ह्या मेटॅलिक लिंकची प्लेट आहे आणि ही प्लेट म्हणजे ह्या टॉवरची प्लेट असणार आहे. सो या ठिकाणी पण कॅपॅसिटन्स तयार होणार आहेत. सो 3 डिस्क आहेत त्यामुळे 3 म्युच्युअल कॅपॅसिटन्स तयार होतील आणि 3 शंट कॅपॅसिटन्स तयार होतील. ओके. सो या ठिकाणी आपल्याला 3 नोड्स पण तयार झालेले दिसत आहेत. सो असणार आहे पॉईंट A और नोड A, पॉईंट B और नोड B आणि पॉईंट C. आता आपल्याला काय करायचं आहे तर ज्यावेळेला आपण कंडक्टरमधून सप्लाय पास करतो त्या कंडक्टरमधून करंट फ्लो होत असतो. तो जो करंट आहे तो कोणत्या डायरेक्शन फ्लो होणार आहे त्या करंटची डायरेक्शन आपण एकदा मार्क करून घेऊया. ओके. सो इथून येणारा करंट जो असणार आहे तो आपण दाखवला इथं स्मॉल I3 ने आणि यातून जाणारा जो करंट आहे तो आपण दाखवला कॅपिटल I3 ने. नेक्स्ट पुढे आल्यानंतर यातून जाणारा जो करंट असणार आहे तो आपण दाखवणार आहे कॅपिटल I2 ने आणि यातून जाणारा करंट जो असणार आहे तो आपण स्मॉल I2 ने.
आणि यातून जाणारा करंट असेल कॅपिटल I1 आणि यातून जाणारा करंट असेल स्मॉल I1. आता नोटेशन्स जे आहेत ते आपल्याला सुटेबल व्हावेत म्हणून आपण दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हा कॅपॅसिटर जो असणार आहे तो फर्स्ट डिस्क रिप्रेझेंट करतोय, त्यामुळं या कॅपॅसिटरमधून जाणारा करंट आपण I1 असा घेतलेला आहे, कॅपिटल I1, आणि यातून जाणारा करंट स्मॉल I1. हा कॅपॅसिटर सेकंड डिस्क रिप्रेझेंट करतोय, त्यामुळे आपण यातून जाणारा करंट कॅपिटल I2 दाखवलेला आहे, यातून जाणारा करंट स्मॉल I2. आणि हा कॅपॅसिटर थर्ड डिस्क रिप्रेझेंट करतोय, त्यामुळे आपण यातून जाणारा करंट कॅपिटल I3 दाखवलेला आहे, यातून जाणारा करंट स्मॉल I3 दाखवलेला आहे. ओके, सो आपली टोटल डायग्राम असणार आहे. आता ही डायग्राम मी तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित ड्रॉ करून दिलेली आहे, ती फक्त ड्रॉ करायची. थोडं आपला कॉम्प्लिकेशन झालेले आहेत. नेक्स्ट आणखीन थोडे पॅरामीटर्स आहेत. फॉर एक्झाम्पल हा कॅपॅसिटर जो आहे तो फर्स्ट डिस्क रिप्रेझेंट करतोय. सो फर्स्ट डिस्कच्या अक्रॉस जे व्होल्टेज क्रिएट होणार आहे ते आपण नोट डाऊन करणार आहे किंवा दाखवणार आहे V1नी, जे फर्स्ट डिस्कच्या अक्रॉसचं व्होल्टेज असेल. नेक्स्ट सेकंड डिस्कच्या अक्रॉस तयार होणार व्होल्टेज आपण दाखवणार आहे V2नी, आणि थर्ड डिस्कच्या अक्रॉसचं आपण व्होल्टेज दाखवणार आहे V3नी. 3 व्होल्टेजेस आपल्याला मिळतील. आणि टोटल स्ट्रिंगच्या अक्रॉसचं व्होल्टेज, स्ट्रिंगच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे काय तर कंडक्टर आणि क्रॉस आर्म ह्या दोघांच्या मध्ये जे व्होल्टेज तयार होणार आहे ते आपण दाखवणार आहे कॅपिटल व्हीनी. कॅपिटल व्ही म्हणजे काय असेल आपलं टोटल व्होल्टेज असेल, जे कंप्लीट स्ट्रिंगच्या अक्रॉस आपल्याला मिळणार आहे. म्हणजे V1 प्लस V2 प्लस V3 केल्या नंतर जे व्होल्टेज मिळेल ते आपलं टोटल व्होल्टेज असणार आहे. नेक्स्ट त्यानंतर आपल्याला थोडे पॅरामीटर्स अज्युम करायचे आहेत, म्हणजे आपण बघितलेलेच आहेत ते फक्त आपण नोट डाऊन करून घेणार आहे. सो अज्युम करण्यासाठी आपण फर्स्ट लिहिणार आहे लेट, म्हणजे आपल्याला अज्युम करायचे आहेत K इज इक्वल्स टू CS डिवाइड बाय CM. जे K हा एक फ्रॅक्शनल कॉन्स्टंट आपण पकडतोय, तो आपण काय बघितलेला आहे तर CS म्हणजे शंट कॅपॅसिटन्स डिवाइड बाय म्युच्युअल कॅपॅसिटन्स. ओके, द नेक्स्ट पुढचा पॅरामीटर आपण बघू ते असणार आहे V1. V1 म्हणजे काय तर व्होल्टेज अक्रॉस फर्स्ट डिस्क, म्हणजे ह्या स्ट्रिंगमध्ये जी सगळ्यात वरची डिस्क आहे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V1 असेल. नेक्स्ट V2. V2 पण आपल्याला माहित आहे काय असेल व्होल्टेज अक्रॉस सेकंड डिस्क. सिमिलरली V3 असेल व्होल्टेज अक्रॉस थर्ड डिस्क. नेक्स्ट V म्हणजे काय असेल टोटल व्होल्टेज ऑर व्होल्टेज अक्रॉस स्ट्रिंग, पूर्ण स्ट्रिंगच्या अक्रॉसचा व्होल्टेज. द नेक्स्ट CS म्हणजे आपल्याला माहिती आहे CS म्हणजे असणार आपला शंट कॅपॅसिटन्स, आणि CM म्हणजे असणार आपला म्युच्युअल कॅपॅसिटन्स. आता म्युच्युअल कॅपॅसिटन्स ह्याऐवजी त्याला सेल्फ कॅपॅसिटन्स असे म्हणतात. सो इथं पुढे लिहितो मी सेल्फ कॅपॅसिटन्स म्हणजेच म्युच्युअल कॅपॅसिटन्स और CM ने आपण तो रिप्रेझेंट करणार आहे. ओके, सो मेन डायग्रॅमवरून म्हणजे ॲक्च्युअल डायग्रॅमवरून तशी इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्रॅम ड्रॉ करायचे आणि काही पॅरामीटर्स आहेत ते अझूम करायचे. एकदा हा पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला की इथून पुढे इक्वेशन जे आहे ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. सो आपण डायरेक्ट इक्वेशन बघूया, इक्वेशन काय असणार आहे ते. सो इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आता मी अगोदर ड्रॉ केलेली डायग्राम आहे ती डायग्राम तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये इथं आपण इक्विव्हॅलेंट डायग्राम ड्रॉ केलेला आहे. याच्यामध्ये 3 नोड्स आपले तयार झालेले आहेत A, B आणि C. सो आपण पहिल्यांदा काय करणार आहे, पहिले इक्वेशन फॉर्म करण्यासाठी आपण नोड A जो आहे, नोड A या ठिकाणी आपण KCL अप्लाय करणार आहे, किर्चॉफ्स करंट लॉ. ते अप्लाय केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळेल. नंतर आपण नोड B या ठिकाणी KCL अप्लाय करणार आहे आणि त्या ठिकाणी एक इक्वेशन फाइंड आउट करणार आहे आणि नंतर त्याच्यावरून आपण फायनल इक्वेशन फाइंड आउट करणार आहे. सो फर्स्ट पहिला पॉईंट आपण बघा, अप्लाइंग KCL ॲट पॉइंट A. पॉइंट A या ठिकाणी जर आपण KCL अप्लाय केला तर आपल्याला काय मिळेल ते फाइंड आउट करायचं आहे. आता पॉइंट A या ठिकाणी KCL अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी इनकमिंग करंट कोणता आहे तर I2 जो आहे तो
खालून वरती येतोय, म्हणजे पॉईंट ए कडे I2 हा इनकमिंग करंट आहे आणि ए पॉईंट पासून आउटगोईंग करंट कोणते आहेत, तर I1 कॅपिटल I1 अँड स्मॉल I1 हे दोन आउटगोईंग करंट्स आहेत. सो KCL नुसार आपण लिहू शकतोय इनकमिंग करंट म्हणजे I2 इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट कोणते आहेत, कॅपिटल I1 प्लस स्मॉल I1. ओके, सो आपलं KCL नुसार पहिली इक्वेशन असेल. आता तुम्हाला या ठिकाणी मी आणखीन एक पॉईंट सांगणार आहे, आपल्या सिलेबसमध्ये नाही पण तुम्हाला तो बेसिक पॉईंटमधून माहीत असला पाहिजे. आता I2 I1 आणि कॅपिटल स्मॉल I1 हे काय आहेत, तर आपण याच्यामध्ये बघू शकतो की I2 जो आहे तो या कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट आहे, बरोबर आहे. कॅपिटल I1 जो आहे तो या कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट आहे आणि स्मॉल I1 जो आहे तो या कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट आहे. म्हणजेच काय, तर हे करंट जे आहेत I2 I1 आणि स्मॉल I1 हे जे असणार आहेत हे कॅपॅसिटर करंट्स आहेत. सो कॅपॅसिटर करंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आता आपल्याला बेसिक ओहम्स लॉ माहित आहे, काय असेल तो V इज इक्वल्स टू I इंटू R. म्हणजे करंटची मॅग्निट्यूड तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे, व्होल्टेज डिवाइड बाय रेझिस्टन्स. पण आता आपण फाइंड आउट करतोय कॅपॅसिटरमधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू. सो आपण कॅपॅसिटरचा करंट कसा फाइंड आउट करणार आहे, त्यासाठी असणार आहे आपल्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज डिवाइड बाय त्या कॅपॅसिटरनी करंटच्या फ्लोला केलेलं अपोजिशन, म्हणजे काय असेल ते कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, सो इन्स्टेड ऑफ आरच्या ऐवजी आपण ते यूज करणार आहे XC, कारण कॅपॅसिटरमधला करंट फाइंड आउट करतोय. सो कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज डिवाइड बाय कॅपॅसिटरने त्या करंटच्या फ्लोला केलेलं अपोजिशन XC. आता XCची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, XCची व्हॅल्यू काय असेल, तर XC असतो 1 डिवाइड बाय 2πfc. ओके, XCची व्हॅल्यू आहे 1 डिवाइड बाय 2πfc. आता याच्यामध्ये 2πfc हा डिनॉमिनेटरला आहे, सो तो काय होणार आहे, तर तो न्यूमिनेटरला येईल, म्हणजे वरती येईल. सो आपली इक्वेशन काय होईल कॅपॅसिटर करंटसाठी, V इंटू 2πfc, म्हणजे हा जो पार्ट असणार आहे हा डिनॉमिनेटर असल्यामुळे तो डायरेक्ट वरती येणार आहे. तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला ते समजून येईल. आता याच्यामध्ये V ॲज इट इज आहे, 2πfc साठी आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो, तर ओमेगा सबस्टिट्यूट करू शकतो. आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल्स टू 2πf असतो आणि राहतोय तो काय असणार आहे फक्त C. सो कॅपॅसिटरचा करंट आपण कसा लिहू शकतो, V इंटू ओमेगा C असा नोट डाऊन करू शकतो. सो तो करंट आपण डायरेक्ट इथं नोट डाऊन करून घ्या. आता I2 म्हणजे काय असेल, तर V ओमेगा C. आता I2 म्हणजे सेकंड कॅपॅसिटरमधला करंट आहे, बरोबर आहे. I2 म्हणजे कॅपॅसिटर सेकंडमधून फ्लो होणारा करंट आहे. सो ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे, V2 आहे. सो आपण या इक्वेशनमध्ये लिहिणार V2. ओके, नेक्स्ट C मध्ये कुठला आहे, तो म्युच्युअल आहे की शंट आहे हे आपल्याला बघायला लागेल. आता C म्हणजे कोणता आहे, तर तो CM आहे, कारण I2 जो आहे तो ह्या CM मधून फ्लो होतोय. सो असणार आहे V2 ओमेगा CM असा त्याचा फॉर्म्युला होईल. नेक्स्ट आता I1 साठी कसा होईल, I1 कशामधून फ्लो होतोय, तर I1 जो आहे तो पण CM मधूनच फ्लो होतोय आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, V1 आहे. सो आपण काय लिहू शकतो, पहिल्यांदा आपण लिहूया V ओमेगा C. आता V म्हणजे कुठला आहे, तर I1 ह्या CM मधून फ्लो होतोय आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे V1. सो म्हणजे V1 होईल आणि I1 ह्या CM मधून फ्लो होतोय, तर आपण म्हणणार आहे V1 ओमेगा CM प्लस आता हा स्मॉल I1 कशामधून फ्लो होतोय, तर CS मधून फ्लो होतोय, म्हणजे शंट कॅपॅसिटरमधून तो फ्लो होतोय. ओके, आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज असणार आहे, तर V1 एवढंच असणार आहे, कारण आपल्याला पॉईंट A आणि क्रॉस आर्म आहे याच्या अक्रॉस व्होल्टेज आपण चेक करतोय. ओके, सो ते व्होल्टेज V1 असणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय होईल, V1 ओमेगा CS. ओके, म्हणजे तो शंट कॅपॅसिटर्समधून फ्लो होतो, त्यामुळे आपण तिथं CS असं नोट डाऊन करून घेतलेलं आहे. सो नेक्स्ट आता हे इक्वेशन फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे किंवा रिअरेंज करायचं आहे. सो ते आपण कसं लिहू शकतो बघा, आम्ही आहे हेच इक्वेशन आहे असं काय लिहितो, V2 ओमेगा CM इज इक्वल्स टू V1 ओमेगा CM प्लस V1 ओमेगा CS. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल, तर ह्या CSची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला रिप्लेस करावी लागेल. आता आपण या ठिकाणी एक पॅरामीटर अज्युम केलेला आहे. कोणता पॅरामीटर आहे, तर K इज इक्वल्स टू CS डिवाइड बाय CM. आता ह्या इक्वेशनवरून आपण CS ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. आता हे इक्वेशन CS साठी रिअरेंज केलं
तर काय होईल, इथं पुढे लिहितो मी CS इज इक्वल्स टू, हा जो CM आहे तो डिनॉमिनेटरला असल्यामुळे इकडे गेल्यानंतर तो डिवाइड असल्यामुळे इकडे गेल्यावर तो मल्टिप्लाय होईल. सो इक्वेशन काय होईल, K इंटू CM होणार आहे. म्हणजे CS ची व्हॅल्यू काय होईल, K इंटू CM. ती व्हॅल्यू आपल्याला ह्या CS मध्ये रिप्लेस करायची किंवा प्लेस करायची. सो इक्वेशन काय होईल, V2 ओमेगा CM इज इक्वल्स टू V1 ओमेगा CM प्लस V1 ओमेगा K इंटू CM, हे त्याचं इक्वेशन होईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा इथं V1 ओमेगा आणि CM हे 3 पॅरामीटर्स कॉमन आहेत. सो या तिघांमधून जर ह्या 2 टर्म्समधून V1 ओमेगा CM हे 3 पॅरामीटर जर कॉमन घेतले तर काय शिल्लक राहील, VM ओमेगा CM हे कॉमन घेतले तर काय होईल, याच्या ठिकाणी फक्त 1 शिल्लक राहील प्लस या ठिकाणी शिल्लक राहणार आहे K. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय शिल्लक राहील, V2 ओमेगा CM. नेक्स्ट आता या ठिकाणी बघा लेफ्ट हँड साईडला पण ओमेगा CM आहे, राईट हँड साईडला पण ओमेगा CM आहे. सो ओमेगा CM एकमेकांना कॅन्सल होतील आणि इक्वेशन काय राहील, V2 इज इक्वल्स टू V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस K. ओके. सो हे जे इक्वेशन असणार आहे याला आपण देणार आहे इक्वेशन नंबर 1. म्हणजेच काय, तर सेकंड इन्सुलेटरची डिस्क जी आहे त्याच्या अक्रॉस किती व्होल्टेज इंड्यूस होईल किंवा किती व्होल्टेज अपेअर होणार आहे, तर ते असेल V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस K. K म्हणजे शंट कॅपॅसिटन्स डिवाइड बाय म्युच्युअल कॅपॅसिटन्स, ते आपण मागच्या पेजवर बघितलेलंच आहे. ओके. सो झालं पॉईंट A ह्या ठिकाणी तुम्ही जर KCL अप्लाय केलं तर मिळणार इक्वेशन. सिमिलरली आता काय करायचं आहे, सेकंड नोड जवळ आपल्याला KCL अप्लाय करायचं आहे. ओके. सो अप्लाइंग KCL ॲट पॉईंट B. पॉईंट B ह्या ठिकाणी KCL अप्लाय करायचं आहे. त्या ठिकाणी पॉईंट B आहे. सो पॉईंट B या ठिकाणी इनकमिंग करंट कोणता असणार आहे, तर I3 कॅपिटल I3 हा इनकमिंग करंट आहे आणि आउटगोईंग करंट कोणते आहेत, तर कॅपिटल I2 प्लस स्मॉल I2. ओके. सो आपले इक्वेशन काय होईल, कॅपिटल I3 इज इक्वल्स टू कॅपिटल I2 प्लस स्मॉल I2. इनकमिंग करंट इज इक्वल्स टू सम ऑफ आउटगोईंग करंट्स, असं आपली इक्वेशन होणार आहे. सिमिलरली आता वरती जसे आपण कॅपॅसिटर करंटची व्हॅल्यू V ओमेगा C ने रिप्लेस केली होती तशी त्या ठिकाणी पण रिप्लेस करायची. सो इक्वेशन काय होईल, V3 हा कशातून फ्लो होतोय करंट, V3 जो आहे तो या CM मधून फ्लो होतोय. V3 जो आहे I3 जो आहे तो या CM मधून फ्लो होतोय आणि त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज असणार आहे V3. सो इक्वेशन आपलं काय होईल, V3 ओमेगा CM प्लस द I2 म्हणजे सेकंड डिस्कमधून फ्लो होणारा करंट. त्याचं इक्वेशन इथं आपण वरती लिहिलेलंच आहे, तेच आहे असेल V2 ओमेगा CM प्लस आता स्मॉल I2. आता या ठिकाणी एक पॉईंट तुम्ही लक्षात घेत आहे, तो म्हणजे आपण पहिल्यांदा स्मॉल I1 ची व्हॅल्यू ज्यावेळी कन्सिडर केली त्यावेळी आपण काय करत होतो, तर पॉईंट A हा या पॉईंटपासून I1 हा फ्लो होणार आहे आणि तो I1 कसा फ्लो होणार आहे, तर पॉईंट A पासून तो असा वरच्या डायरेक्शनने फ्लो होणार होता. पॉईंट A आणि क्रॉस आर्म ह्याच्यामध्ये फक्त व्होल्टेज V1 एवढं अपेअर होत होतं. आता स्मॉल I2 जो आहे तो पॉईंट B पासून फ्लो होणार आहे आणि तो पॉईंट B पासून या डायरेक्शनने तो असा फ्लो होणार आहे. सो यामध्ये पॉईंट B आणि क्रॉस आर्म याच्यामध्ये 2 व्होल्टेज अपेअर होणार आहेत, V1 प्लस V2. ओके. सो I2 ची व्हॅल्यू लिहित असताना तुम्हाला V1 प्लस V2 हे दोन्ही फॅक्टर्स एकदम कन्सिडर करणार किंवा दोन्ही व्होल्टेजेस एकदम कन्सिडर करणार आहेत. त्याचं इक्वेशन होईल V1 प्लस V2 ओमेगा CS, कारण तो शंट कॅपॅसिटरमधून फ्लो होतोय. सिमिलरली आता या इक्वेशनमध्ये पण आपण CS ची जी व्हॅल्यू असणार आहे ती रिप्लेस करणार आहे K इंटू CM ने. सो आपलं इक्वेशन होईल V3 ओमेगा CM इज इक्वल्स टू V2 ओमेगा CM प्लस V1 प्लस V2 इंटू ओमेगा इंटू K इंटू CM. तर आपण हे जर इक्वेशन रिअरेंज केलं तर आपल्याला आणखीन मगाशी जर आपण रिअरेंज केलं होतं, सॉल्व्ह केलं होतं तसं त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करू शकतो.
आता सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण मल्टिप्लाय करून घेऊया प्रत्येक टर्मसाठी. म्हणजे V1नी किंवा ह्या बाहेरच्या टर्मने एकदा V1ला मल्टिप्लाय करू प्लस बाहेरच्या टर्मने V2ला एकदा मल्टिप्लाय करू. तर इक्वेशन मिळेल V3 ओमेगा CM इज इक्वल्स टू V2 ओमेगा CM प्लस V1 ओमेगा K CM प्लस V2 ओमेगा K CM. ओके, तर आता काय करायचं आहे, तर ह्या टर्म्समध्ये, ह्या सगळ्या टर्म्समध्ये पहिली टर्म, सेकंड किंवा थर्ड टर्म, ह्या तिन्ही टर्ममध्ये ओमेगा CM ही टर्म कॉमन आहे. तर ती टर्म आपण कंबाईन करूया. सो इक्वेशन आपलं काय राहील याच्यामधून, आपण जर ओमेगा CM कॉमन घेतलं, तर या ठिकाणी राहणार आहे फक्त V2 प्लस या ठिकाणी काय राहील V1 इंटू K राहील आणि प्लस या ठिकाणी राहील V2 इंटू K आणि लेफ्ट हँड साईड आहे अशी इंटू CM. आता हा ओमेगा CM एकमेकांना कॅन्सल होईल. सो जी टर्म राहते ती टर्म असेल V3 इज इक्वल्स टू V2 प्लस V1 K प्लस V2 K. या टर्ममध्ये पण बघा इथं V2 कॉमन निघू शकतो. तर आपला टर्म काय होईल, V2 जर आपण कॉमन घेतली तर ह्या V2च्या ठिकाणी फक्त एक शिल्लक राहील प्लस ह्या V2 मध्ये फक्त K शिल्लक राहणार आहे. आणि ही मधली टर्म जी असणार आहे ती आहे अशी राहील V1 इंटू K असणार आहे V3. सो मी एकदा रिअरेंज केलं तर ते असं होईल, ही V1 K ची टर्म फक्त पुढे घेतो, V1 K प्लस V2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस K. फक्त ही V1 K ची टर्म आपण पुढे घेतलेली आहे. असणार आहे V3 म्हणजे थर्ड इन्सुलेटर डिस्कच्या अक्रॉस अपेअर होणार व्होल्टेज. याला आपण म्हणणार आहे इक्वेशन नंबर 2 किंवा याला नंतर इक्वेशन नंबर दिला तरी चालू शकतो. आता आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये V2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता ही V2 ची व्हॅल्यू जी असणार आहे ते आपल्याला या V2च्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायला लागेल. सबस्टिट्यूट केल्यानंतर अजून हे इक्वेशन असणार आहे ते आपल्याला सॉल्व्ह करून मिळेल किंवा रिअरेंज करून मिळेल. तर तेच इक्वेशन आहे असं लिहायचं आहे. या ठिकाणी V2 ची जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू ही सबस्टिट्यूट करायची आहे कारण आपण V2 ची व्हॅल्यू अगोदर फाइंड आउट केली आहे. सो V2च्या ठिकाणी मी लिहिणार V1 1 प्लस K ही झाली V2 ची व्हॅल्यू आणि हा 1 प्लस K ॲज इट इज. नेक्स्ट आता हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर ते इक्वेशन कसे मिळू शकेल, हा V1 टू K हा आहे असं झालं. याला मी ही V2 ची व्हॅल्यू आहे आपण सेपरेट दाखवूया. आता काय करूया, तर ह्या V1 ने एकदा आतल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. सो इक्वेशन मिळेल आपला V1 प्लस V1 K इंटू हा 1 प्लस K ॲज इट इज. ओके, कारण ह्या V2 ची व्हॅल्यू ही आपण सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, सो ह्या V1 आतल्या ब्रॅकेटला एकदा मल्टिप्लाय केलं. सो इक्वेशन मिळेल V1 प्लस V1 K आणि या ठिकाणी 1 प्लस K आणि हा 1 प्लस K ॲज इट इज. आता नेक्स्ट या ब्रॅकेटने आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. तर आपली इक्वेशन काय मिळेल, हा V1 K ॲज इट इज प्लस, आता मी जर ह्या V1 नी 1 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल V1 प्लस V1 नी K ला मल्टिप्लाय केल्यानंतर मिळेल V1 K प्लस, आता ह्या V1 K नी 1 ला मल्टिप्लाय करणार मिळेल V1 K प्लस V1 K इंटू K म्हणजे काय मिळेल V1 इंटू K स्क्वेअर मिळणार आहे. नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा प्रत्येक टर्ममध्ये V1 आहेच, आपण V1 कॉमन घेऊया. V1 कॉमन घेतल्यानंतर आपल्याला मिळेल या V1 K मधून V1 काढला तर फक्त राहणार आहे K प्लस ह्या V1 मधून V1 घेतला तर फक्त 1 शिल्लक राहील, याच्यातून V1 घेतला तर K शिल्लक राहणार आहे प्लस याच्यातून V1 घेतला तर K शिल्लक राहणार आहे प्लस याच्यातून V1 घेतला तर K स्क्वेअर शिल्लक राहणार आहे. सो नेक्स्ट आता याच्यावरती ॲडिशन करून घेऊया V1 ॲज इट इज. याच्यामध्ये बघा आता हा 1 एकच आहे, K किती आहेत 1 2 आणि 3 3 K आहेत. सो 3K प्लस
के स्क्वेअर हे असणार आहे V3 ची व्हॅल्यू. ओके, त्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3. जर याला इक्वेशन नंबर 2 दिलं नाही तरी चालू शकेल, तुम्ही डायरेक्ट याला इक्वेशन नंबर 2 देऊ शकता, कारण याचं काय या इक्वेशन आपण काय जास्त यूज करणार नाही. डायरेक्ट आपण हे इक्वेशन यूज करणार आहे ज्याच्यामध्ये आपण थर्ड इन्सुलेटर डिस्कच्या अक्रॉस किती व्होल्टेज तयार होईल ते आपण फाइंड आउट करणार आहे. 2 इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत. द नेक्स्ट आपण पुढं करणार आहे. आता 2 इक्वेशन्स मिळाले, सो आपण टोटल म्हणजे फायनल इक्वेशन जे फायनल व्होल्टेज जे असणार आहे स्ट्रिंगच्या अक्रॉस व्होल्टेज ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, सो नेक्स्ट पुढची स्टेप आपली असणार आहे ते असणार आहे टोटल व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग. आता पूर्ण स्ट्रिंगच्या अक्रॉस व्होल्टेज जे आहे ते आपण डायग्राममध्ये दाखवलेलं आहे व्हीनी, म्हणजे पूर्ण क्रॉस आर्म आणि कंडक्टर ह्या दोघांच्या अक्रॉस व्होल्टेज आपण दाखवलेला आहे व्हीनी. तो आपण फाइंड आउट काय करतोय तर व्ही फाइंड आउट करतोय, आणि व्हीची व्हॅल्यू किती असणार आहे तर V1 प्लस V2 प्लस V3 असणार आहे. ओके, सो इक्वेशन आपलं काय होईल V इज इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3 होणार आहे. सो V1 ची व्हॅल्यू आपण अजून फाइंड आउट केलेली नाही किंवा आपल्याला दिलेली नाही, तो V1 ॲज इट इज. V2 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. या इक्वेशनमध्ये बघा V2 आपण फाइंड आउट केलेलं आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 आपण म्हटलेलं आहे, आणि V3 जो आहे तो पण आपण फाइंड आउट केलेला आहे, त्याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हटलेलं आहे. ओके, सो त्या 2 व्हॅल्यू आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे. सो V2 ची व्हॅल्यू आहे V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस के, आणि V3 ची व्हॅल्यू आहे V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3k प्लस के स्क्वेअर अशी त्याची व्हॅल्यू आहे. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. सिंपल फक्त मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे आहे त्याचे. सो मल्टिप्लिकेशन करूया. V1 प्लस, आता ह्या V1ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं सो राहणार आहे V1 इंटू 1 V1 प्लस V1 इंटू के V1k प्लस ही टर्म आपली सॉल्व करून झाली. नंतर यामध्ये या V1ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, असेल V1 प्लस 3V1k प्लस V1 इंटू के स्क्वेअर. द नेक्स्ट, आता ह्या पूर्ण टर्ममधून आपण V1 कॉमन घेऊया. आता इथं तुम्ही इथून डायरेक्ट कॉमन घेतला असता तरी चालू शकला असता, पण आपण इक्वेशन सॉल्व करतोय, रिअरेंज करतोय, त्यामुळं सगळ्यांना समजलं पाहिजे. सो V1 इंटू ब्रॅकेट, आता याच्यातून V1 कॉमन घेतला तर या ठिकाणी 1 शिल्लक राहणार आहे, प्लस या ठिकाणी V1 घेतला तर 1 शिल्लक राहील, या ठिकाणी के शिल्लक राहणार आहे, या ठिकाणी पण 1 शिल्लक राहणार आहे, प्लस या ठिकाणी काय शिल्लक राहील 3k, आणि या ठिकाणी काय शिल्लक राहणार आहे तर के स्क्वेअर. आता ब्रॅकेट फक्त आपण सिम्प्लिफाय करूया. या ठिकाणी बघा 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे 3 होत आहेत, प्लस हा 1k 1k आणि 3k, के म्हणजे काय होणार आहे तर ते 4k होणार आहेत, के प्लस 3k 4k होतील, आणि हा आपला होईल के स्क्वेअर. सो हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो के स्क्वेअर प्लस 4k प्लस 3. तर हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करण्यासाठी तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये याचा पार्ट बघितला असणार आहे. इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण काय करतो तर मिडल टर्म जे आहे या टर्मचे असे 2 पार्ट्स फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत ज्यांची ॲडिशन 4 आली पाहिजे, आणि लास्ट टर्म जे असणार आहे ते असे फाइंड आउट करायचे त्यांचं मल्टिप्लिकेशन 3 आलं पाहिजे. ओके, म्हणजे 2 असे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे त्यांची ॲडिशन केल्यानंतर 3 होते, आणि त्याच दोन व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन केल्यावरती 3 होणार आहे. तर त्या व्हॅल्यू असतील 1 and 3. सो 1 and 3चं ॲडिशन केलं की 4 मिळेल, 1 and 3चं मल्टिप्लिकेशन केलं की 3 मिळणार आहे. सो ह्या ब्रॅकेटचे फॅक्टर्स काय पडतील तर ते असणार आहेत V1 ॲज इट इज, आणि जे फॅक्टर्स पडतील 1 प्लस के, आपण 1 हा कॅन्सल केला आहे, आणि 3 प्लस के याचे 2 फॅक्टर्स पडणार आहेत. ओके, आणि हे असेल आपला इक्वेशन नंबर 4. हे टोटल स्ट्रिंगच्या अक्रॉस किती व्होल्टेज इंड्यूस होणार आहे ते. ओके, सो आता आपण ह्याच इक्वेशन आता आपण काय केलं आहे तर V2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, V3 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आणि V ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता राहतोय काय तर फक्त V1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर V1 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची तर ह्याच इक्वेशनवरून V1 ची व्हॅल्यू पण आपण फाइंड आउट करू शकतो, फक्त हे इक्वेशन रिअरेंज करायचं आहे. ओके, तर त्यासाठी आपण बघा नाव
व्होल्टेज अक्रॉस फर्स्ट डिस्क म्हणजे आपण टॉप करून बघतोय, आपण टॉप वरून बघूया म्हणजे क्रॉस आर्म कडून पहिली ते असणार आहे V1 इज इक्वल्स टू, आता हे इक्वेशन V1 साठी रिअरेंज केलं तर काय होणार आहे, V1 इंटू ही पूर्ण टर्म आहे, सो ते इंटू आहे म्हणजे हे जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं तर ते डिवाइड होणार आहे. सो V1 इज इक्वल्स काय होईल, V ॲज इट इज आणि ह्या दोन टर्म्स इकडे डिवाइड होतील. सो 1 प्लस के अँड 3 प्लस के असणार आहे V1 ची व्हॅल्यू. नेक्स्ट सिमिलरली आता आपण अगोदर बघितलेलंच आहे व्होल्टेज अक्रॉस सेकंड डिस्क, ते असणार आहे आपलं V2 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस के आपण अगोदर फाइंड आउट केलेले आहे. अँड व्होल्टेज अक्रॉस थर्ड डिस्क V3 ही आपण फाइंड आउट केलेलं आहे. V3 ची व्हॅल्यू आहे V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3k प्लस के स्क्वेअर. सो आपल्याला टोटल स्ट्रिंगच्या अक्रॉसचं व्होल्टेज मिळालेलं आहे आणि प्रत्येक डिस्कच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे हे पण आपण त्या फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट करू शकतो. आपण आपला मेन पॉईंट जो आहे तो म्हणजे पर्सेंटेज स्ट्रिंग इफिशियन्सी फाइंड आउट करणं. ओके, सो इफिशियन्सी आपण रिप्रेझेंट करतो इटानी. सो त्याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला थोडा वेगळा आहे, तो असणार आहे व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग म्हणजे त्या स्ट्रिंगच्या अक्रॉस टोटल किती व्होल्टेज आहे ते व्होल्टेज डिवाइड बाय n इंटू व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियर टू द कंडक्टर. म्हणजे स्ट्रिंग इफिशियन्सी फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. सिमिलरली आणखी आता फॉर्म्युला सांगतो, पर्सेंटेज इफिशियन्सी पर्सेंटेज इटा इज इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग म्हणजे टोटल स्ट्रिंगच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे ते व्होल्टेज. आता या ठिकाणी स्ट्रिंगच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे तर V आहे. ओके, डिवाइड बाय n. आता या ठिकाणी n हा काय आहे तर नंबर ऑफ डिस्क किती आहेत, इथे मी लिहितो n म्हणजे काय नंबर ऑफ डिस्क. आता जे आपण स्ट्रिंग बघितली त्याच्यामध्ये किती डिस्क होत्या तर त्याच्यामध्ये 3 डिस्क होत्या. सो n ची व्हॅल्यू 3 असणार आहे. आणि व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियर टू द कंडक्टर म्हणजे कंडक्टरच्या जवळ जी डिस्क आहे त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे. आता डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय हा कंडक्टर आहे, या कंडक्टरच्या जवळ कोणती डिस्क आहे तर ही डिस्क आहे, बरोबर आहे. आणि हा डिस्कच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे तर V3 आहे, बरोबर आहे. तो आपला फॉर्म्युला काय होईल, तो आपला फॉर्म्युला होणार आहे पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंगच्या अक्रॉस व्होल्टेज V कॅपिटल V डिवाइड बाय n म्हणजे नंबर ऑफ डिस्क किती आहेत तर 3 आहेत इंटू व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियर टू द कंडक्टरच्या जवळ असलेली डिस्क आहे 3 नंबरची आणि तुझ्या अक्रॉस व्होल्टेज आहे V3 इंटू 100. आता याच्यामध्ये तुम्ही टोटल व्होल्टेज आणि त्या कंडक्टरच्या जवळ असलेलं डिस्कचं व्होल्टेज म्हणजे V3 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, V आणि V3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला की तुम्हाला त्या स्ट्रिंगची इफिशियन्सी मिळणार आहे म्हणजे त्या सस्पेन्शन इन्सुलेटरची इफिशियन्सी किती आहे हे तुम्हाला मिळेल. आता आपण सस्पेन्शन इन्सुलेटरची इफिशियन्सी फाइंड आउट केली, पण ती इफिशियन्सी फाइंड आउट करणं का गरजेचं आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. काय असणार आहे, ज्यावेळेला तुम्ही सस्पेन्शन इन्सुलेटर यूज करता, आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं सस्पेन्शन इन्सुलेटर कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये इन्सुलेटरच्या एकापेक्षा जास्त डिस्क असणार आहेत त्याला आपण सस्पेन्शन इन्सुलेटर म्हणतो. आता एक डिस्क जी असते ती 11 kV साठी डिझाईन केलेली असते. सो आपल्याला जर 66 kV एवढं व्होल्टेज पाठवायचं असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 6 डिस्क असल्या पाहिजे, तरच ती स्ट्रिंग जी असणार आहे ती व्होल्टेज सस्टेन करणार आहे. ओके, सो ज्यावेळी तुम्ही 6 डिस्क कनेक्ट करता त्यावेळी प्रत्येक डिस्कच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम नसतं. आता मी काय सांगतोय बघा, आता 6 डिस्क आहेत, मी डिस्क तुम्हाला या ठिकाणी असं दाखवतोय आणि इथं आपला कंडक्टर असणार आहे, इथं आपला क्रॉस आर्म असणार आहे. ओके, सो डिस्क नंबर 1, 2, 3, 4, 5 अँड 6. 66 kV साठी 6 डिस्क लागणार आहेत. सो
आता ही डिस्क जी आहे प्रत्येक डिस्क 11 kV साठी सस्टेन केली असते, पण ज्यावेळी तुम्ही एकानंतर एक अशा डिस्कनेक्ट करता तर प्रत्येक डिस्कच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम राहत नाही. सगळ्यात वरची जी डिस्क असणार आहे ह्या ठिकाणी खूप कमी व्होल्टेज अपेअर होतं, म्हणजे V1 ची जी व्हॅल्यू असते ती V1 ची व्हॅल्यू 11 kV पेक्षा कमी असते. त्याच्यापेक्षा थोडी जास्त व्हॅल्यू V2 ची असणार आहे, त्यापेक्षा थोडी जास्त व्हॅल्यू V3 ची असणार आहे. सो असं तुम्ही खाली खाली जसं जाणार आहे तसं शेवटची जी डिस्क असेल त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज खूप जास्त मिळतं. आता ही डिस्क जी असणार आहे सगळ्या डिस्क 11 kV ला डिझाईन केले. आता 6 नंबरची डिस्क आहे ही सगळ्यात कंडक्टरच्या जवळ आहे, त्यामुळे ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज खूप जास्त होतं आणि ते जनरली 11 kV पेक्षा जास्त होतं. सो 11 kV पेक्षा जर जास्त झालं तर काय होणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा ही डिस्क जी असणार आहे ती डॅमेज होणार आहे. आणि डिस्क डॅमेज झाली की तुम्हाला पूर्ण इन्सुलेटर जो असणार आहे तो काढून ती डिस्क रिप्लेस करणार आहे, किंवा ती खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे किंवा मेंटेनन्स कॉस्ट वाढणार आहे. ओके, तुम्हाला जर सिस्टीम व्यवस्थित ऑपरेट करायची असेल तर प्रत्येक डिस्कच्या अक्रॉसचं व्होल्टेज सेम राहिलं पाहिजे. आणि सस्पेन्शन इन्सुलेटर तसं होत नाही, जी डिस्क कंडक्टर जवळ आहे त्याच्या अक्रॉस जास्त व्होल्टेज मिळतं. सो स्ट्रिंग इफिशियन्सी आपण कशासाठी फाइंड आउट करतोय, तर प्रत्येक इन्सुलेटरच्या अक्रॉस किती व्होल्टेज मिळतंय हे आपण फाइंड आउट करणार आहे. आणि एकदा तुम्हाला समजलं की व्होल्टेज इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले का अनइक्वली डिस्ट्रीब्यूट झाले ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्यामध्ये करेक्शन्स करू शकता. आता प्रत्येक डिस्कच्या अक्रॉसचा व्होल्टेज जर सेम असेल तर आपली स्ट्रिंग इफिशियन्सी 100% मिळणार आहे. आता ते आयडियल केस आहे, तसं आपल्याला प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं, जर आपण इफिशियन्सी फाइंड आउट केली आणि ती इफिशियन्सी 100च्या जवळ आली तर त्याचा अर्थ असा असणार आहे की तो इन्सुलेटर व्यवस्थित ऑपरेट होतोय, म्हणजेच काय प्रत्येक डिस्कच्या अक्रॉस इक्वल व्होल्टेज मिळते. पण आपली इफिशियन्सी जर खूप कमी आली तर ह्याचं मिनिंग असणार आहे कंडक्टरच्या जवळ जी डिस्क आहे त्याच्यावरती जास्त व्होल्टेज आहे आणि त्याच्यावरच्या डिस्क आहे त्याच्यावरती व्होल्टेज कमी कमी असणार आहे. ओके, सो त्या इन्सुलेटर स्ट्रिंगचं ऑपरेशन व्यवस्थित होते का नाही हे समजण्यासाठी आपण त्याची इफिशियन्सी फाइंड आउट करणार आहे. आणि इफिशियन्सी फाइंड आउट केल्यानंतर जर तुम्हाला समजलं की इफिशियन्सी कमी यायला लागले तर ती तुम्ही इफिशियन्सी वाढवू शकता. तो जो पॉईंट असणार आहे तो आपण ह्याच्यानंतर बघणार आहे. तो पॉईंट असणार आहे मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग स्ट्रिंग इफिशियन्सी. इफिशियन्सी कॅल्क्युलेट केली, त्याची व्हॅल्यू कमी आली तर ती इफिशियन्सी कशी वाढवायची हे आपण त्या पॉईंटमध्ये बघणार आहे. ओके, सो वाढवायची की वाढवायची नाही ते समजण्यासाठी तुम्हाला हा पॉईंट कंप्लीट करायला लागणार आहे किंवा स्टडी करायला लागणार आहे. तो आपण बघितलेला आहे स्ट्रिंग इफिशियन्सी फाइंड आउट करायचा फॉर्म्युला. ओके, सो या व्हिडिओमध्ये फक्त आपण इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच्यावरती बेस्ड जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ओके, सो स्ट्रिंग इफिशियन्सी फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि ह्याची डेफिनेशन जी असणार आहे ती डेफिनेशन ह्या फॉर्म्युल्यावरूनच आहे. ते डेफिनेशन काय आहे, तर स्ट्रिंग इफिशियन्सी इज डिफाईन्ड ॲज, आता हा काय आहे तर हा एक रेशिओ आहे, बरोबर आहे. हा एक रेशिओ आहे. रेशिओ कशाचा आहे तर व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग. व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग टू द म्हणजे डिवाइड बाय टू द कशाचा रेशो आहे तर नंबर ऑफ डिस्क इन टू व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियर टू द कंडक्टर. ओके, सो ह्या फॉर्म्युल्यावर तुम्ही डेफिनेशन काय सांगू शकता तर स्ट्रिंग इफिशियन्सी इज डिफाईन ॲज इट इज द रेशो ऑफ व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग टू द प्रोडक्ट म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन. ओके, सो व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग टू द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ डिस्क्स अँड व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियर टू द कंडक्टर. आणखी सांगतो व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग टू द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ डिस्क्स अँड व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियर टू द कंडक्टर. कंडक्टर जवळ जी डिस्क आहे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज हा त्याचा फॉर्म्युला आणि त्याच्यावरून त्याची डेफिनेशन पण असणार आहे. ओके, सो तुम्हाला समजलं असेल असं समजतो. तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील डायरेक्ट तुम्ही मेसेज करू शकताय किंवा तुम्ही व्हिडिओ मागं घेऊन ते पॉईंट्स मी क्लिअर करू शकता. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आतापर्यंत एक्झामला डेरिव्हेशन विचारलं गेलेलं नाही आहे पण विचारलं जाऊ शकतं. पण प्रॉब्लेम्स जे आहेत ते ह्या पॉईंटवरती 100% विचारले जातात आणि प्रॉब्लेम्स सोपे आहेत. एकदा तुम्हाला इक्वेशन समजले, आता आपण इक्वेशन फाइंड आउट केलेले आहेत. V1चं फाइंड आउट केलं आहे, V2चं फाइंड आउट केलेलं आहे, V3चं फाइंड आउट केलेलं आहे. ओके, हे इक्वेशन तुम्ही इक्वेशनमध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की तुम्हाला आन्सर मिळेल आणि त्याच्यावरून तुम्ही एफिशियन्सी कमी आहे की जास्त हे सांगू शकता. कमी असेल तर कशी इम्प्रूव्ह करायची ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.